अशोक खरात आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश झालाय। महादेवाचा अवतार सांगून वसईतील भोंदू ऋषिकेश वैद्य याने एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केला। या प्रकरणात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच पोलिसांकडून भोंदूबाबाचाही शोध सुरू करण्यात आलेला आहे। पाहूयात नेमकं काय घडलंय। स्वयंघोषित अवतार, पीडितेकडून तक्रार। महादेवाचा अवतार सांगून महिलेवर अत्याचार। वसईतला भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यचा भांडाफोड। अशोक खरात नंतर आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश करण्यात आलाय। आध्यात्मिक साधना शिकवण्याच्या नावाखाली पुण्यातल्या एका 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित महिलेच्या तक्रारीनुसार 2023 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबानं ओळख केली। त्यानंतर देवाचा अवतार सांगून अत्याचार केल्याचा आरोप महिलेनं केलाय। भोंदू ऋषिकेश वैद्य आणि पीडितेची 2023 मध्ये सोशल मीडियावर ओळख। महादेवाचा अवतार असल्याची बतावणी करत साधना शिकवतो असं महिलेला सांगितलं। मी शंकर तू माझी पार्वती असं पीडित महिलेला सांगू लागला। 31 मार्च 2023 ला ऋषिकेश वैद्य पीडितेला भेटण्यासाठी पुण्यात आला। एका मंदिरात आराधना करण्यासाठी जायचं असं नाटक करत महिलेला लॉजवर नेलं। पाण्यात गुंगीचं औषध टाकून भोंदूबाबाकडून महिलेवर बलात्कार। तू माझी पार्वती आहेस, शंकराला सर्वस्व अर्पण केलंस असं महिलेला सांगितलं। त्यानंतर महिलेला वसईला बोलावून पुन्हा अत्याचार केले। महिलेला फोटो व्हिडिओ दाखवत ब्लॅकमेल केलं। स्वतःचाही आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ महिलेला पाठवला। ऋषिकेश वैद्य हा या पीडितेच्या म्हणण्याप्रमाणे मी महादेवाचा भक्त आहे आणि त्याचा अंश आहे आणि अशा पद्धतीने माझ्यामध्ये तुम्ही विश्वास ठेवू शकता याबाबत उल्लेख आहे। त्यांनी त्या पद्धतीने या सगळ्या भूलथापा करण्यासाठी अशा पद्धतीने भाविकांच्या भावनांचा वापर केलेला आहे। पीडितेच्या तक्रारीनंतर पुणे पोलीस ऍक्शन मोडवर आली। आरोपी भोंदूबाबाला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची 4 पथकं पाठवण्यात आली। या भोंदूबाबाला लवकरात लवकर अटक करण्यात येईल असं यावेळी पोलीस उपायुक्तांनी सांगितलं। तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे आणि मिळालेल्या आणि प्राप्त झालेल्या माहितीच्या प्रमाणे हा एक स्वयंघोषित महाराज असल्याचं भासवतो आणि त्यानंतर लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याबरोबर अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करतो। याचा शोध घेतला जात आहे। जवळपास 4 टीम्स याचा शोध घेत आहेत। आताही आपण बोलत असताना काही टीम्स याचा माग काढत इतर जिल्ह्यांमध्ये त्याचा शोध घेत आहेत। पीडितेनं तक्रार दाखल केल्यानंतर भोंदू ऋषिकेश वैद्यनं फेसबुक पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं। माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय, लवकरच सत्य बाहेर येईल, सत्यमेव जयते अशी पोस्ट त्यानं फेसबुकवर केली। आधीच महाभोंदू अशोक खरातच्या प्रकरणानं महाराष्ट्राचं वातावरण तापलंय। त्यात आता आणखी एका भोंदूबाबाची भर पडली आहे। भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। प्रथमेश तावडे, झी 24 तास, वसई।